कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने नागपुर में स्नातक निर्वाचन क्षेत्र कांग्रेस पंजीकरण कार्यालय का उद्घाटन किया। इस दौरान पत्रकारों से बातचीत में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की स्थापना के 100 वर्ष पूरे होने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के दिल्ली दौरे और किसानों को सहायता देने की बात पर उन्होंने अपनी प्रतिक्रिया दी। संघ के 100 वर्ष पूरे होने के सवाल पर सपकाल ने कहा कि मुंह में राम बगल में छुरी, गांधी की मूर्ति के पास पथ संचलन करते हुए नथुराम गोडसे यह बर्दाश्त नहीं। उन्होंने कहा कि संघ अपने घटिया विचार त्याग दे, मनुस्मृति के बंच ऑफ थॉट्स जला दे, तब हम उनका स्वागत करेंगे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष होत असताना, आता 100 वर्ष होत असताना ज्या दिवशी 100 वर्ष होतात आहे त्याच वर्षी 2 ऑक्टोबर येत आहे। म्हणजे हा जो योग आहे, हा जो आलेला संकेत आहे, हा संघाने समजून घेतला पाहिजे की 100 वर्ष होत असताना गांधी हा जो जयंतीच्या निमित्तानं जो विचार येत आहे तो विचार आता त्यांनी आत्मसात कुठेतरी हा केला पाहिजे। पुतळ्याच्या समोर उभं राहून मानवंदना घेऊन जमणार नाही। तर नथुराम गोडसे हा चुकीचा होता। नथुराम गोडसे याच्या विचाराचा आम्ही धिक्कार करतो, भारताच्या संविधानाचा आम्ही आदर करतो आणि जो अस्पृश्यतेचा विचार आहे, जो मुठभर लोकांचा जो विचार आहे, जो बंच ऑफ थॉटचा विचार आहे, हा आम्ही बाजूला सारतो। हे आता त्यांनी समजून घ्यावं। त्यामुळे सविनय हिंदू धर्माचा एक अर्थ सत्य हा देखील आहे आणि हे सत्य जे आहे हे त्यांनी समजून घेत असताना या सर्व विचारांना तिरांजली 100व्या वर्षी त्यांनी द्यावी। वहीं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के दिल्ली दौरे को लेकर सपकाल ने कहा कि गढ़चिरौली के मुख्यमंत्री सुरजागढ़ के लिए एनओसी लेने दिल्ली गए थे, किसानों की मदद करने नहीं। उन्होंने कहा कि किसानों के लिए दिल्ली से मदद लाने के बजाय वे हाथ हिलाकर लौट रहे हैं। त्यामुळे या सर्व प्रकार एकंदरीत गोष्टींमध्ये त्यांनी केंद्राला कधी अहवाल पाठवला नाही। केंद्राकडून कोणची मदत ही देवेंद्र फडणवीसांनी आणण्यासाठी हातपाय हलवले नाही। परवा ते लगबगीने दिल्लीला गेल्याचं बघितलं, मात्र दिल्लीलाही त्यांनी तिथेच थांबायला पाहिजे होतं। त्यांनी जोपर्यंत पॅकेज मिळत नाही, जोपर्यंत मदत मिळत नाही, त्यांनी वापस यायचं काही कारण नव्हतं। एवढी वाईट विदारक परिस्थिती आहे, मात्र ते गेले। त्यांनी कागद कोणता दिला, काय दिला हे तर फक्त कुठेतरी बाहेरूनच समजलं। मात्र मूळतः ते जे गेले होते ते आपल्या गडचिरोलीतल्या सुरजागड या ठिकाणी जे त्यांचे इंटरेस्ट आहेत, उद्योगपतींना हाताशी धरून त्या ठिकाणचं उत्खनन करून मोठा भ्रष्टाचार करण्याच्या अनुषंगानं जे कारस्थान देवेंद्र फडणवीसांनी रचलेलं आहे, त्यामध्ये एनओसी घेण्याकरता किंवा मुख्यमंत्र्यांकडून गो अहेड घेण्याकरता देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते, शेतकऱ्यांकरता गेलेले नव्हते। इसी के साथ सपकाल ने किसानों की परेशानी की बात करते हुए कहा कि किसान मुश्किल में हैं, उन्हें मदद की जरूरत है, लेकिन यह सरकार मदद नहीं कर रही। उन्होंने मांग की है कि किसानों को प्रति हेक्टेयर 50,000 रुपए दिए जाए। सपकाल ने चेतावनी दी कि अब हम सड़कों पर उतरेंगे और किसानों के लिए प्रदर्शन करेंगे। सोमवार से हम नागपुर के दीक्षाभूमि से सेवाग्राम तक तुषार गांधी के नेतृत्व में पदयात्रा निकालेंगे। आम्ही 3 ऑक्टोबरला प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही या कर्जमाफीच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्याच्या अनुषंगानं मोठं आंदोलन करतोय आणि दरम्यानच्या काळामध्ये अमरावती असेल, जालना असेल, इथे ठिकाणी जे आहेत हे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि ताबडतोब न झाल्यास आम्ही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना आम्ही फिरू देणार नाही, हा देखील इशारा या निमित्तानं आम्ही देतो।